तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपल्याला पास्कल लॉ, जो आपला 5th सब पॉइंट होता पास्कल लॉ, त्याला बघायचं. ठीक आहे. तर मी ना पास्कल लॉचे जे ॲप्लिकेशन्स आहेत, हायड्रॉलिक लिफ्ट आणि हायड्रॉलिक ब्रेक्स, तर याचा व्हिडिओ एक ॲनिमेटेड व्हिडिओ टाकलेला आहे. मला वाटते 2-3 दिवसाखालीच टाकला. ॲनिमेटेड व्हिडिओ आहे, तर तो तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. ठीक आहे. कोणत्या एक्झाम्पलसाठी बघायचं आहे? हायड्रॉलिक ब्रेकसाठी बघायचं आहे. हे हायड्रॉलिक लिफ्ट आहे, म्हणजे पास्कल लॉ आणि त्याचं ॲप्लिकेशन हायड्रॉलिक लिफ्ट हे असं बोर्डमध्ये किंवा मला सांगायला काही प्रॉब्लेम नाही, हे कळतं तुम्हाला. पण या पास्कल लॉचे 2 ॲप्लिकेशन आहेत ना, तर त्यातलं पहिलं हायड्रॉलिक लिफ्ट जे आज घेतोय आपण, हे कळेलही तुम्हाला. पण जे सेकंड ॲप्लिकेशन आहे हायड्रॉलिक ब्रेक्स. हायड्रॉलिक ब्रेक्स असतात ना, आपण जे ब्रेक वापरतो व्हेकल्समध्ये, ते हायड्रॉलिक ब्रेक्सच असतात. ठीक आहे. तर ते हायड्रॉलिक ब्रेक्स मात्र बोर्डवरती कळत नाही ते. ठीक आहे. ते समजतच नाही की कशा पद्धतीनं प्रेशर ऍक्ट होते आणि ते मोठं होते. तर त्यासाठी मी तो ॲनिमेटेड व्हिडिओ टाकलेला आहे, तो काळजीपूर्वक बघून घेणे. आजच्या लेक्चरसाठी म्हणत नाहीये मी, हे लेक्चर कळेल तुम्हाला, पण हे लेक्चर बघितल्यानंतर ते ॲनिमेटेड व्हिडिओ कंपल्सरी बघा आणि मग याच्यानंतरचा पार्ट मी हायड्रॉलिक ब्रेक्स वर एक्सप्लेन कराल, मग कळेल तुम्हाला ते. ठीक आहे. तर बघा, पास्कल लॉ काय म्हणतोय. आता लॉ आहे म्हणजे स्टेटमेंट असायला पाहिजे. लॉ आहे म्हणजे स्टेटमेंट असायला पाहिजे. मी फर्स्ट स्टेटमेंट लिहिलं आणि त्याच्यानंतर हायड्रॉलिक लिफ्ट ही डायग्राम आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काढून दिली आहे, ती डायग्राम काढली. हे सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आणि आता तुम्हाला थेरी सगळी लिहून दिली व्यवस्थित या पर्टिक्युलर पॉईंटची, किंवा इथून समोर जो असा जास्त थिअरॉटिकल पार्ट आहे तो मी लिहून देतोय. ठीक आहे. तर मग या थेरीला व्यवस्थित लिहायचं. क्लिअर ना? बरं, बघा स्टेटमेंट काय म्हणतं की इट स्टेट्स दॅट प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट ऑफ an enclosed fluid at rest is transmitted equally and undiminished to every points of fluid and also on the walls of the container, provided the effect of gravity is negligible. हे स्टेटमेंट आहे. आता याच्यामध्ये ना स्टेटमेंट वाचल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की तेवढं लक्षात येत नसतं, त्याच्यामुळे ऍप्लिकेशनमध्ये व्यवस्थित कळत. हे जे स्टेटमेंट आहे ते ऍप्लिकेशन कळाल्यानंतर व्यवस्थित कळत की काय अर्थ असतो, की प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट्स ऑफ द एनक्लोज फ्लुइड ॲट रेस्ट इज ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड. म्हणजे याचं थोडक्यात मी मराठीमध्ये सांगतोय की जर तुम्ही एखाद्या एनक्लोज्ड फ्लुइड जे की रेस्टमध्ये आहे, एखाद्या एनक्लोज्ड फ्लुइडवर प्रेशर एक्झर्ट करत असाल, जे फ्लुइड रेस्टमध्ये आहे, तर एक्झर्ट जर केलेलं प्रेशर आहे ते असं फ्लुइडच्या सगळ्या पार्टमध्ये इक्वली डिस्ट्रीब्युट होत असते. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की हे एक समजा एनक्लोज फ्लुइड आहे, तर या पॉइंटवर जेवढं फ्लुइड या पॉइंटवर, आता हे सगळीकडे फ्लुइड आहे, या एनक्लोज कंटेनरमध्ये असं सगळीकडे फ्लुइड आहे. जर या पॉइंटवर मी प्रेशर एक्झर्ट केलेलं असं, तर ते सगळीकडे असं इक्वली डिस्ट्रीब्युट होत असते फ्लुइडच्या मध्ये सुद्धा आणि या कंटेनरच्या वॉल, म्हणजे फ्लुइड तुम्ही ज्या कंटेनरमध्ये घेतलं त्या कंटेनरच्या वॉलवरती सुद्धा, असं या स्टेटमेंटचं थोडक्यात म्हणणं आहे. मग आता याला आपल्याला या ऍप्लिकेशनच्या मदतीने व्यवस्थित समजून घेता येईल. पहिलंच ऍप्लिकेशन याचं आहे हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉलिक लिफ्ट म्हणजे काय सर? तर तुम्ही बघितलं असाल जनरली ना गाडी फोर व्हीलर गाडी ज्यावेळेस आपण वॉशिंग करायला जातो वॉशिंग सेंटरवर, त्यावेळेस ते त्या स्टँडवर किंवा ती जी जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला गाडी उभं करायला लावतात आणि तो व्यक्ती असा एक बटन दाबतो आणि ती गाडी आमच्याशी वर जाते आणि मस्तपैकी मग तो गाडीला वॉश करतो, किंवा फोर व्हीलरला सर्व्हिसिंग वगैरे करण्यासाठी फोर व्हीलर वरती उचलतात ना, तर ती हायड्रॉलिक लिफ्ट आहे. बरोबर ना? अशी हायड्रॉलिक लिफ्ट म्हणजे काय, ती अशी वर उचलल्या जाते. बरं, मग आता लक्षात घ्या हायड्रॉलिक लिफ्टमध्ये काय आहे काय नाही. तर हा एक फर्स्ट नंबरचा कंटेनर आहे, हा सेकंड नंबरचा कंटेनर आहे. या फर्स्ट कंटेनर मध्ये काय सांगितलं, याच्यामध्ये काय सर, याच्यात फ्लुइड आहे, या सेकंड मध्ये पण फ्लुइड आहे. ठीक आहे. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की सेकंड कंटेनर हा खूप मोठा आहे फर्स्ट पेक्षा, दिसते सुद्धा आणि ते कन्सिडर पण करावं लागेल. जर तुम्ही दोन्ही फ्लुइडची साईज सारखी कन्सिडर केली तर मग वर्क नाही करणार हे इफिशियंटली. आलं ना लक्षात? त्याच्यामुळे फर्स्ट ग्रेटर आहे, मोठा आहे सेकंड पेक्षा. आता तुम्ही याला किती मोठं कन्सिडर करू शकता,
म्हणजे याच्यापेक्षा हा किती पण मोठा कन्सिडर करू शकता, त्याला काही लिमिट नाहीये, फक्त आपल्याला कन्सिडर करायला प्रॉब्लेम यायला पाहिजे. मग ठीक आहे, हे झालं फर्स्ट आणि सेकंड कंटेनर कळालं. आता या कंटेनर मध्ये इथं लिक्विड आहे आणि हा जो एरिया आहे की नाही, हा याला म्हणतात पिस्टन. हा जो एरिया आहे ना असा वाला, ठीक आहे ना, हे जे एरिया दिसतोय तुम्हाला असा आणि हे वरती असा, या अशा उलटा टी, कॅपिटल अल्फाबेट टी आणि तो उलट्या स्वरूपात आहे ना, इन्व्हर्टेड, तर याला पिस्टन म्हणते. पिस्टन स्टँडर्ड वर्ड आहे, पिस्टन, PISTON, पिस्टन म्हणते त्याला. याच्या मदतीने काय करू शकतो आपण, जर इथं फोर्स अप्लाय केला तर प्रेशर एक्झर्ट करू शकतो, आणि याला जर सरळ टी, म्हणजे इथं बघा, नाही इथं उलट आहे, जर याला जर सरळ केलं तुम्ही तर असा अपवर्ड डायरेक्शनला पण प्रेशर एक्झर्ट करू शकतो, डाऊनवर्ड डायरेक्शनला पण प्रेशर एक्झर्ट करू शकतो. तर या स्ट्रक्चरला पिस्टन म्हणतात, हे लक्षात आलं तुम्हाला. मग बस याच्यामध्ये दोन कंटेनर फ्लुइड त्याच्यामध्ये आहे, म्हणजेच बेसिकली लिक्विड आहे. फ्लुइड म्हणजे लिक्विडच आपण इथून समोर कन्सिडर करणार आहोत. कंटेनर दोन, पहिला छोटा दुसरा मोठा, याच्यामध्ये लिक्विड, याच्यामध्ये पण लिक्विड. हे पिस्टन आहे, हे सुद्धा आहे पिस्टन आहे. आलं लक्षात. आता आपण काय करतोय की याच्यावरती फोर्स एक्झर्ट करतोय, याच्यावरती हा F1 नावाचा फोर्स, ठीक आहे, एक्झर्ट केला मी, ठीक आहे ना, मी एक्झर्ट केला. ते जे बटन प्रेस केलेलं राहतं ना, त्या तो जो मेकॅनिकल बटन प्रेस करतो ना, त्या पद्धतीने मी असं बटन प्रेस केलं म्हणजे फोर्स एक्झर्ट केला. आता फोर्स एक्झर्ट केला म्हणजे या एरियामुळे तो त्या फ्लुइडवर म्हणजेच या लिक्विडवर प्रेशर एक्झर्ट होईल. आपण जो हा फोर्स एक्झर्ट करतोय ना, हा असा, त्याच्यामुळं आता हा परपेंडिक्युलर फोर्स झाला, त्याच्यामुळं काय होईल तर प्रेशर क्रिएट होईल ना फ्लुइडवर. या फोर्समुळं या लिक्विडवर किंवा फ्लुइडवर प्रेशर क्रिएट झालं, आणि हे प्रेशर या लॉचं असं म्हणणं आहे इक्वली आणि अनडिमिनिश डिस्ट्रीब्यूट होते थ्रू आउट द फ्लुइड अँड द वॉल्स ऑफ द कंटेनर. बरोबर आहे ना. आता स्टेटमेंट वाचलं आपण की ते काय करते, प्रेशर इज ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश टू एव्हरी पॉइंट्स ऑफ द फ्लुइड. बरोबर आहे ना. प्रेशर इज ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश टू एव्हरी पॉइंट्स ऑफ द फ्लुइड अँड ऑल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. म्हणजे इथं जे आपण प्रेशर क्रिएट केलं ते सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होते, इथं इथं इथं. इव्हन हा पण एक पाईप आहे ना कनेक्ट झालेला, मग इथं पण क्रिएट होते तेच प्रेशर, इकडं पण ट्रान्सफर होते, ट्रान्समिट होते, क्रिएट नाही ट्रान्सफर. मग आगे इथं पण होते आणि इथं पण होते आणि कंटेनरच्या वॉलवर पण होते. म्हणजे बेसिकली आपण इथं जो फोर्स आणि त्याच्यामुळे जे क्रिएट होणारं प्रेशर आहे ते इकडे ट्रान्सफर करतोय, आणि इकडं वरच्या डायरेक्शनला फोर्स दाखवला ना आपण. म्हणजे बेसिकली काय माहितीये का, इथं F2 दाखवण्याच्या पाठीमागे त्यांना काय म्हणायचं, इथं आगेन एक असा आहे, ठीक आहे, टेबल आहे किंवा एखादा असा एक कंटेनर आहे, आणि इथे ते आमची 4 व्हीलर व्हेकल आहे, ठीक आहे ना. इथं आमची ती 4 व्हीलर व्हेकल आहे. आलं लक्षात. ही मी 4 व्हीलर, ठीक आहे, इमॅजिन करा एक व्हेकल काढली, तर अशा पद्धतीने इथं तुम्ही फोर्स एक्झर्ट करता, या फोर्समुळे प्रेशर क्रिएट झालं P1, ते असं ट्रान्सफर झालं इकडे, इथं मग ते प्रेशर P2 झालं, आणि इथला जो अपवर्ड डायरेक्शनचा फोर्स आहे तो F2 झाला, आणि ह्या प्रेशरमुळं ती गाडी अशी वरती लिफ्ट होते. तुम्हाला लक्षात आलं का, हे असं खाली दबल्या जाईल, हा खाली दबल्या गेल्यामुळे प्रेशर क्रिएट झालं फ्लुइडवर. आता हे लिक्विड इनकॉम्प्रेसिबल आहे, म्हणजे हे कॉम्प्रेस होणार नाही आहे ना. आपण आयडियल लिक्विडच्या म्हणजे फ्लुइडच्या प्रॉपर्टीज बघितल्या, कॅरेक्टरिस्टिक्स पण बघितल्या, बरोबर ना. मग हे जे प्रेशर क्रिएट करतो आपण, ते हे लिक्विड इनकॉम्प्रेसिबल असल्यामुळं ते कॉम्प्रेस नाही होणार, ते इकडं जाणार, इकडं गेल्यानंतर इकडं प्रेशर तयार होईल, आणि या प्रेशरमुळं या वरच्या डायरेक्शनला फोर्स क्रिएट होईल, आणि हा फोर्स त्या व्हेकलला असा वरती लिफ्ट करेल. असं सगळं याचं एक्सप्लेनेशन आहे. एवढा साधा आणि सोपा हा कन्सेप्ट आहे. इकडं मी जे आता बोललो ते सगळं इथं लिहिलेलं आहे. मी एकदा वाचून दाखवतो, दिसत नसेल तर व्यवस्थित लिहा. बघा, पहिलं काय स्टेटमेंट आहे की इट कन्सिस्ट ऑफ 2 कंटेनर हॅव्हिंग डिफरंट साइज अँड कनेक्टेड बाय पाईप शोन इन अ फिगर. पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट काय, द कंटेनर आर फिल्ड विथ इनकॉम्प्रेसिबल लिक्विड. इच सिलेंडर इज प्रोव्हाइडेड विथ एअर टाइट पिस्टन. एअर टाइट मूवेबल पिस्टन, म्हणजे हे जे पिस्टन्स आहेत ते बिलकुल टाइट आहेत, एअर टाइट, म्हणजे हवा सुद्धा इथून खाली जाणार नाही. एअर टाइट आहे, बिलकुल फिक्स आहेत, आणि मूवेबल आहे, म्हणजे त्यांच्यावर तुम्ही वरनं आणि डाऊनवर्ड डायरेक्शन फोर्स टाकला तर ते मूव्ह होतात, असं म्हणायचं आहे. एअर टाइट मूवेबल पिस्टन 1 and 2.
Suppose a downward force F1 is applied on a piston is suppose a downward force F1 is applied on a piston, ठीक है, is P1, ठीक है ना, but then it exerts pressure P1, ठीक है, then it exerts pressure P1 is equal to F1 by A1 on the liquid. म्हणजे बेसिकली या स्टेटमेंट मध्ये आपण काय म्हणतोय की या F1 मुळे P1 प्रेशर क्रिएट झालं आणि हे P1 प्रेशर म्हणजे F1 बाय A1. A1 म्हणजे काय आहे, एरिया, या पिस्टनचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, आणि A2 म्हणजे या पिस्टनचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. A2 हा मोठाच असला पाहिजे A1 पेक्षा, डायग्राम मध्ये पण दिसतंय ते, ठीक आहे. दिस इज ट्रान्समिटेड अनडिमिनिश टू द पिस्टन सेकंड, म्हणजे हे प्रेशर इकडे ट्रान्सफर होते इन सेकंड कंटेनर. देयरफॉर द अपवर्ड फोर्स F2 इज गिवन बाय, हा अपवर्ड फोर्स किती राहील, P2 इज F2 इज इक्वल टू P2 A2, कारण प्रेशर म्हणजे फोर्स बाय एरिया ना, मग याच्यावरनं फोर्स F2 किती होईल, P2 आणि A2, हे इथे डायरेक्टली लिहिलं मी, आलं लक्षात. आता F2 इज इक्वल टू P2 इंटू A2, पण आपल्याला P2 ची व्हॅल्यू माहिती आहे, P2 ची व्हॅल्यू माहिती आहे ना आपल्याला, कारण आपण काय म्हणलं, प्रेशर इज ट्रान्समिटेड अनडिमिनिश अँड इक्वली, म्हणजे P1 इज इक्वल टू P2 राहते. या P2 च्या ठिकाणी मी P1 ची व्हॅल्यू लिहिली बघा, ही व्हॅल्यू, ठीक आहे. या P2 च्या ठिकाणी मी P1 चीच व्हॅल्यू लिहिली F1 बाय A1. असं का सर, असं याकरता कारण प्रेशर इज ट्रान्समिटेड इक्वली, बघा, इज ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश. याचा अर्थ त्यांना हे म्हणायचं आहे की इथे P1 इज इक्वल टू P2 राहणार आहे, ठीक आहे. बरं, असं कळत नसेल तर मी वेगळ्या प्रकारे सांगतो तुम्हाला. आता ह्या ज्या हाईट्स आहेत पिस्टनच्या, ह्या थोडेसे सेम दाखवूया, ठीक आहे ना. ह्या ज्या हाईट्स आहेत या थोडेसे मी सेम दाखवतो, आला लक्षात. हा A2 दाखवला इथं, ठीक आहे, आणि हे पिस्टन आहे, बरोबर. हा, आता मला सांगा, इथं जेवढं प्रेशर राहणार आहे तेवढंच इथं राहील, बिकॉज सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे. हॉरिझॉन्टल लेवलला सेम असेल तर प्रेशर सारखं एक्झॅक्ट होते, मग ते असेही प्रेशर सारखं म्हणू शकतो आपण. क्लिअर ना, प्रेशर P1 आणि P2 इक्वलच राहणार आहे, कारण सेम ट्रान्सफर होते. बर, मग आता मला सांगा, P2 ची व्हॅल्यू टाकल्या तर F1 बाय A1 इंटू A2 झालं ते, मग F2 इज इक्वल टू F1 इंटू A2 डिवाइडेड बाय A1. मग मला सांगा तुम्ही, हा A1 तर खूप छोटा आहे ना, A1 तर खूप छोटा आहे, बरोबर आहे की नाही. आपण या A1 डिवाइडेड बाय A2 ची जर डिव्हिजन केली तरी किती येईल. फॉर एक्झाम्पल A2 झाला 100 आणि A झाला 10. मी या A ची व्हॅल्यू 10 कन्सिडर केली, A2 ची 100 कन्सिडर केली, तर यांचं डिव्हिजन किती येतंय, मग या दोघांचं डिव्हिजन किती येतंय, 10 येते. म्हणजे याचा अर्थ या दोघांचं डिव्हिजन किती येते, 10 येते. म्हणजे जो फोर्स आपण F1 इथे लावला होता त्याला इथं मल्टिप्लाय किती होते, F1 इंटू 10 असं होतंय ना, कारण यांच्या दोघांचं जे रेशो आहे तो 10 येतोय, बरोबर आहे. तो 100 येऊ शकतो, तुम्ही याला 1000 कन्सिडर करू शकता, आलं की नाही लक्षात. 1000 A2 मोठा आहे A1 पेक्षा, मग 1000 बाय 10 असं पण म्हणू शकतो मी. मग किती येईल ते 100 येईल. म्हणजे F1 जेवढा आपण अप्लाय केला होता त्याला मल्टिप्लाय मध्ये किती होतंय, 100, आणि ती व्हॅल्यू होते F2 ची. याचा अर्थ हा जो आपला F2 नावाचा फोर्स आहे हा आपल्याला 100 टाइम्स जास्त भेटला. म्हणजे जर मी तुम्हाला म्हटलं मी 1 न्यूटनचा फोर्स इथं अप्लाय केला तर इथं किती होईल त्याचं कन्व्हर्जन 100 न्यूटन मध्ये. तुम्हाला कळतंय का. बेसिकली आपण 1 न्यूटनचा जर फोर्स, याचा अर्थ काय आहे इक्वेशनचा, 1 न्यूटनचा जर फोर्स अप्लाय केला तर तो इकडं प्रेशर सेम असल्यामुळे वरती किती अप्लाय करतोय 100 न्यूटनचा किंवा 1000 न्यूटनचाही म्हणू शकता. या एरियावर डिपेंड करते ना ते तुम्ही किती मोठे घेताय ते. म्हणजे आमचं काम एकाच न्यूटन, आणि इथं अप्लाय केला 1 न्यूटन, तो कन्वर्ट झाला 100 न्यूटन आणि ही गाडी लिफ्ट झाली किंवा इथं जो ऑब्जेक्ट आहे तो असा लिफ्ट होईल. म्हणजे अशा पद्धतीनं प्रेशर सेम असल्यानंतर किंवा या हायड्रॉलिक लिफ्टचं अशा पद्धतीने वर्किंग आहे जे की पास्कल लॉचं आहे. मग आता तुम्हाला हे स्टेटमेंट कळालं असेल बघा. मी परत एकदा वाचतोय. इट स्टेट दॅट प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट of an enclosed fluid at rest, दोघे रेस्ट मध्ये, is transmitted equally and undiminished, equally ट्रान्सफर होते.
to every points on the of the fluid and also on the walls of the container provided that the effect of gravity is negligible. इथं ग्रॅव्हिटीचा इफेक्ट हा फार निग्लिजिबल राहते. ग्रॅव्हिटी आपण निग्लेक्ट करतो, खूप कमी कन्सिडर करत असतो. ठीक आहे ना, कारण आता ग्रॅव्हिटी या फ्लोला अपोज वगैरे करणार नाही ना, या फ्लोला ग्रॅव्हिटी अपोज एवढ्या जास्त प्रमाणात करत नाही किंवा ग्रॅव्हिटीचा इफेक्ट आपण निग्लेक्ट करत असतो. मग तुम्हाला कळते की प्रेशर ट्रान्समिट झालं इक्वल, आणि या लॉमुळं, या बेसिकली कन्सेप्टमुळं आपण हायड्रॉलिक लिफ्टनी असा एका न्यूटननी 100 न्यूटनचा, म्हणजे एका न्यूटनचा फोर्स आपण 100 न्यूटन मध्ये कन्वर्ट करून मोठे मोठे ऑब्जेक्ट लिफ्ट करू शकतोय. असं याचं एक्झाम्पल आहे, आणि हेच एक्झाम्पल आपल्याला हायड्रॉलिक ब्रेक्स मध्ये पण बघायचं आहे. ठीक आहे, मी अपेक्षा करतो की बऱ्यापैकी कळालं असेल. जे नाही कळालं ते मी एक्सप्लेन नंतर करीनच. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या. अशा पद्धतीने थांबूयात आपण. थँक्यू व्हेरी मच.